नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महिला व बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या लाभार्थी महिला आहेत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, त्यांना आता मोठा प्रश्न आहे की पुढील हप्ता म्हणजे 7वा हप्ता कधी मिळणार आहे. जो 1500 रुपयाचे हप्ते 6 हप्ते मिळाले आहेत, त्यांना आता पुढचा प्रश्न आहे की 7वा हप्ता जो संक्रांतीला येणार होता किंवा नवीन वर्ष सुद्धा सुरू झालं आहे, संक्रांत सुद्धा आता येणार आहे, ते तर इथे हप्ते कधी मिळणार आहे. तर याबद्दल कोणतेही अपडेट नाही किंवा याबद्दल कोणतीही माहिती इथे सांगण्यात आली नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला संक्रांतीला पैसे येतील का नाही हे काही सांगता येणार नाही. परंतु 20 तारखेच्या पुढे म्हणजे 20 जानेवारीच्या पुढे 7व्या हप्त्याचे वितरित होऊ शकते अशी सुद्धा माहिती आली आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत, ज्या लाभार्थी महिला आहेत, ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले आहेत, पुढे सुद्धा मिळतच राहणार आहे, ही योजना बंद होणार नाही अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तरी ते काय माहिती आहे ते स्पष्टपणे पाहून घेऊया. मुख्यमंत्र्यांनी असे सांगण्यात आले आहे की हे रुमर्स जे आहेत, म्हणजे जे अफवा आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, ही योजनेची लाभार्थी महिला आहे त्यांना आता कोणतेही पैसे मिळणार नाही, तर हे पूर्णपणे रुमर्स आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते पुढे सुद्धा मिळतच राहणार आहे. 1500चा हप्ता आहे तो मिळतच राहणार आहे. जे 1500 रुपये आहे ते आतापर्यंत मिळाले ते सुद्धा पुढे मिळतच राहणार आहे. परंतु ज्यांनी डीबीटी करून घेतलं नाही किंवा ज्यांचे आधार कार्ड अपडेटेड नाही, त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढील हप्ते तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर वितरित केले जाऊ शकतात व या ज्या योजनेचे लाभ आहे ते तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतच राहणार आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले की लाडक्या बहिणींना जे प्रॉमिस केलेलं आहे, म्हणजे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, जे वचन दिलेलं आहे ते पूर्णपणे ते निभावणार आहे. ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार इथे निवडून आली आहे, त्यांना कधीही ते दुखवणार नाही किंवा त्यांना कधीही ते विसरणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. तुम्हाला पुढील हप्ते लवकरात लवकर वितरित केले जाणार आहे. संक्रांतीचं काही अपडेट नाही, म्हणजे 14 जानेवारी 2025 पर्यंत इथे पैसे मिळतील का नाही हे सुद्धा सांगता येणार नाही. या जो 7वा हप्ता आहे ते तुम्हाला 20 जानेवारीच्या पुढे मिळू शकतं अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. व रवी राणा यांनी सुद्धा असं स्टेटमेंट दिलं आहे की लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये मी करून घेणार म्हणून राणाचं एक मोठं विधान केलेलं आहे. म्हणजे 1500 वरून 2100 रुपये झाले, आता 3000 रुपये झाले पाहिजे असे सुद्धा इथे रवी राणा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथे 1500 रुपयेवरून 3000 रुपये सुद्धा मिळू शकतात असे त्यांनी माहिती दिली आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे लाडक्या बहिणींनो, इथे तुम्हाला संक्रांतीचे जरी पैसे मिळाले नाही तर पुढे जाऊन तुमचे हप्ते मिळणारच आहे. जरी आता मिळाले नाही, 14 जानेवारी 2025ला जरी तुम्हाला हप्ते मिळाले नाही, तरी पुढे जाऊन तुम्हाला हे हप्ते 1 आठवड्याने किंवा 8-10 दिवसांनी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. त्याच्यामुळे तुमची जी डीबीटी लिंक आहे तुम्ही ते करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आत्ता जे हप्ते मिळत होते किंवा असं नको की पुढील हप्ते वितरित होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत. त्याच्यामुळे जे डीबीटी लिंक आहे, तुमच्या आधारचे अपडेट्स आहे, हे सर्व तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जे पात्र महिला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणारच आहे. जे निकष तुम्ही पाळले आहेत किंवा निकष पाळून तुम्ही ते अर्ज केले आहेत, ते पात्र महिला आहे जे आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळाले आहेत, तर पुढे सुद्धा तुम्हाला मिळतच राहणार आहे. व मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीच आणि लाडक्या बहिणींना हे पैसे पुढे जाऊन मिळत राहणार आहे. धन्यवाद.